मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात समष्टी किंवा समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात BECC 134 या सब्जेक्ट विषयी आपण चर्चा करणार आहोत. यातील ब्लॉक 1 IS अँड LM ॲनालिसिस. IS आणि LM वक्र जो आहे त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने करता येईल, विश्लेषणात्मक त्याची मांडणी या युनिटमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायचे आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट खऱ्या अर्थानं जर पाहिला तर मायक्रोच्या अपोज किंवा सूक्ष्म घटक ज्याच्या पद्धतीने आपण पाहिले, छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो किंवा लहान लहानचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समष्टी अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र, मॅक्रोज MACRO मॅक्रोज याचा दीर्घ स्वरूपाचा विचार करता याच्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये एकूणाचा अभ्यास किंवा एकूण जो कोणता घटक असेल त्याच्यामध्ये म्हणजे एकूण किंमत पातळी, एकूण रोजगार निर्मिती, समग्र पातळीवरती देशातली काय स्थिती असेल आणि त्या स्वरूपाची ध्येय धोरणं कशा पद्धतीने राबवता येतील या अनुषंगाने याची चर्चा केली जाते. प्रिन्सिपल्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये या समग्र पातळीवरच्या अभ्यासामुळं एकूण गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल, गुंतवणूक पातळीत कशा पद्धतीने वाढ करता येऊ शकते किंवा रोजगार निर्मिती कशी होईल या अनुषंगाने त्याच्यातली सविस्तर चर्चा होत असते. वास्तविकमध्ये समतोल क्षेत्र किंवा इक्विलिब्रियम इन द रिअल सेक्टर या ठिकाणी वास्तविक मध्ये समतोल क्षेत्र कशा पद्धतीने काढता येईल, समतोल स्थिती कशा पद्धतीची असेल हे निर्दिष्ट होत असतं किंवा दिसून येत असतं. प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 मध्ये निश्चितपणे समग्र पातळीवरचं म्हणजे देश पातळीवरची ध्येय धोरणं त्या अनुषंगाने असणारे भाग आपल्याला पाहायला मिळतील किंवा वास्तविकतेमध्ये समतोल कसं साध्य करता येईल याच्यातला पहिला युनिट आपण आता चर्चेसाठी घेत आहोत. या अनुषंगाने खरं तर वेगवेगळ्या संकल्पना IS म्हणजेच गुंतवणुकीच्या संदर्भात असेल, बचतीच्या संदर्भातला असेल, LMच्या अनुषंगाने काही भाग या ठिकाणी आपल्याला शिकवायला निश्चित स्वरूपात मिळणार आहे. या वास्तविक स्थितीमध्ये किंवा त्या ठिकाणच्या असणारे बाजारपेठेच्या अनुषंगाने ज्या आपल्याला पाहतो इथं मिस्टेकली ते मजूर बाजार असं राहिलेला आहे किंवा दुसऱ्या पॉईंटमधला तो भाग आलेला आहे. परंतु या ठिकाणी युनिट 1 आपण जे पाहतोय वास्तविकमध्ये समतोल क्षेत्र किंवा इक्विलिब्रियम द रिअल सेक्टर हे कशाच्या अनुषंगाने होऊ शकतं, तर मालाची बाजारपेठ कशा पद्धतीने असेल, व्याजदर काय आहे, त्याचा गुंतवणुकीच्या अनुषंगाने गुड्स मार्केट किंवा वस्तू बाजार आपण म्हणूया त्या अनुषंगाने असणारी बाजारपेठ कशा पद्धतीने आहे, एकूण मागणी आणि व्याजदर त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट अँड इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने चालते किंवा वक्राची उत्पत्ती ही कशाच्या अनुषंगाने किंवा एकूण मागणी आणि व्याजदर या ठिकाणी ॲग्रिगेट डिमांड अँड द इंटरेस्ट रेट हा कशा पद्धतीने असू शकतो. त्याचबरोबर IS वक्राची उत्पत्ती ही कशा पद्धतीने होत असते, डेरिव्हेशन ऑफ द IS कर्व हा किती आहे किंवा कशा अनुषंगाने आहे तो आपल्याला पाहता येईल. IS वक्राचा उतार जो आहे तो स्लोप ऑफ द IS कर्व आणि वक्रस्थिती जी आहे त्या अनुषंगाने पोझिशन ऑफ द IS कर्व ही स्थिती कशा पद्धतीने असेल याचा बेसिक भाग आपल्याला या युनिट 1 मध्ये निश्चितपणे आपल्याला जो वास्तविक मध्ये समतोल क्षेत्र आहे, इक्विलिब्रियम आहे, तो माहिती करून घेण्याचा आहे किंवा त्या संदर्भातला भाग आपण बारकाईने बघणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने असणारा इंट्रोडक्टरी पार्ट ज्या वेळेला आपण पाहतो तो कशा पद्धतीने आहे किंवा काय असू शकतो, तर वस्तू आणि चलन बाजार ज्या पद्धतीने वस्तूचा बाजार आपण पाहतो, बाजारपेठामध्ये बाजार म्हणजेच बेसिक कन्सेप्ट आपण असं म्हटलं की जिथं वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री होते किंवा देवाण आणि घेवाण होते त्या ठिकाणाला त्या स्थितीला किंवा त्या परिसराला आपण बाजार असं म्हणतो. मग तो देशपातळीवरचा असेल, ग्रामीण भागातला असेल किंवा वस्तू आणि वस्तूंची एका गावातला असेल, आठवडे बाजार असेल, मंडई असेल, याच्यात सर्व बाजारपेठांचा समावेश हा होऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा देखील या ठिकाणी वस्तूमध्ये वस्तूंची जी आयात निर्यात होत असते त्या अनुषंगाने करता येऊ शकतो. त्याच पद्धतीनं वस्तू आणि चलन बाजारात एकमेकांशी संबंधित आहेत का, व्याजदर याचा प्रभाव असू शकतो का,
गुंतवणूक जी उत्पादनावर परिणाम करते त्याचप्रमाणे आउटपुटमधील वाढीवरही त्याचा परिणाम होतो का? गुंतवणुकीची मागणी ज्यामुळे व्याजदरावर परिणाम होतो, बाजार आणि मनी मार्केट या ठिकाणचा जशा पद्धतीने वस्तूंचा बाजार असतो तशा पद्धतीनं चलनांचा किंवा पैशाच्या स्वरूपात असणारा देखील बाजार अस्तित्वात असतो आणि त्यातून पैसा एका देशाचं दुसऱ्या देशाशी असणारं जे काही चलन आहे त्या चलनाचा आपण बघतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करता अमेरिकेचा जो डॉलर चलन आहे त्याच्याशी कम्पॅरेटिव्ह किंवा सर्वश्रेष्ठ त्याला महत्त्व दिल्यामुळं सर्व देशामध्ये त्याचे उपयोग होत असल्यामुळं आपण म्हणूया युटिलिटी किंवा जास्तीत जास्त डॉलर जवळ ठेवण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर सुवर्ण परिमाण देखील पूर्वी भारतात जर पाहिलं तर वस्तू विनिमय पद्धतीच्या नंतरचा काही कालानंतर सुवर्ण परिमाण अस्तित्वात होतं आणि या सुवर्ण परिमाणामध्ये काही समस्या किंवा काही त्रुटी होत्या. त्यामुळं या कागदी भारतात जर पाहिलं तर रुपयाच्या स्वरूपात चलन हे अस्तित्वात आहे आणि याच्या स्वरूपात वस्तूंची सुरुवातीला देवाणघेवाण केली जाते आणि त्या अनुषंगाने व्याजदर प्रभाव किंवा गुंतवणूक कशा पद्धतीने आहे किंवा एकूण स्थिती बाजारातली कशी आहे त्यामुळं उत्पन्न मिळवताना चलनी प्रवाहाच्या अनुषंगाने जसं वस्तू बाजारामध्ये त्याची वस्तूंची किंमत केली जाते तशा अनुषंगाने चलनाचं मूल्य हे कशा पद्धतीने वृद्धी होऊ शकतं, वाढू शकतं या अनुषंगाने त्याच्यातला विचार निश्चितपणे केलेला असतो. त्यामुळे चलन बाजार हा एकमेकांशी संबंधित जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने त्याचा व्याजदर कशा पद्धतीने आहे, त्याचा प्रभाव कशा पद्धतीने पडतो. गुंतवणूक जी उत्पादनावर परिणाम करते त्याचप्रमाणे आउटपुटमधील वाढीवरही त्याचा परिणाम हा निश्चितपणे होत असतो. म्हणजे त्यातून निश्चित किती उत्पन्न मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, या उत्पन्नातून जो उत्पन्न वाढीचा वेग आहे तो कमी आहे किंवा जास्त आहे हा देखील आपल्याला माहिती असणं हा अपेक्षित असतं किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होणं गरजेचं असतं. त्यामुळे आउटपुटमधील एखादी इन्व्हेस्टमेंट करताना कोणताही एखादा व्यक्ती किंवा त्या ठिकाणची संस्था असेल तर ते अशाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करेल की जिथून आपल्याला जास्त नफा किंवा प्रॉफिट होऊ शकतं. त्यामुळे आउटपुटमधील वाढीवरही त्याचा परिणाम हा निश्चितपणे होत असतो. गुंतवणुकीची मागणी ज्यामुळे व्याजदरावर परिणाम होतो. बाजार आणि मनी मार्केट हा स्वतंत्रपणे अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थिरतेसाठी समतोल असणे आवश्यक आहे. दोन्ही वस्तूंचे बाजार हा समतोल उत्पादन आणि मुद्रा बाजारात समतोल व्याजदर हे लक्षात घेऊन किंवा त्या अनुषंगाने आर हिक्स किंवा जे.आर. हिक्स यांनी 1904 आणि 1904 ते 1989 या कालखंडामध्ये जवळपास 70 वर्षाचा हा कालखंड आहे किंवा 80 वर्षाचा कालखंड आपण 84 वर्षाचा कालखंडाच्या अभ्यासाच्या आधारावरती या ठिकाणचे काही गृहीतक तत्व त्या ठिकाणी मांडून आपले विचार मांडले. त्याचबरोबर आल्विन हॅन्सन आणि हिक्स यांनी किंवा हॅन्सनचा जर विचार केला तर त्या अगोदरचा विचार त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे 1887 ते 1975 यांनी दोन्ही वस्तूमध्ये समतोल जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने त्याची मांडणी करताना आयएस आणि एलेमोकराच्या अनुषंगाने काही चर्चा किंवा त्या अनुषंगाची मांडणी ही केलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे वस्तू आणि चलन बाजार हा एकमेकांशी संबंधित बाजार आहे. वस्तूंच्या किमती ज्या पद्धतीने वाढत जातात त्याच पद्धतीने त्याला द्यावा लागणारा मोबदला म्हणजे चलनाच्या स्वरूपात जी काही देवाणघेवाण करावी लागते मग त्याच अनुषंगाने ती वस्तू ही कशा पद्धतीने किंमत वाढत असेल तर चलन बाजारातला किंवा चलनाचा प्रभाव हा तुलनात्मकरित्या कमी होतो. ज्या पद्धतीने आपण देशामध्ये पाहतो की कांद्याच्या किमती ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला जास्तीचे रुपये आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे त्या ठिकाणी चलनाचं महत्व कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने ज्या वेळेला वस्तू या ठिकाणी कांद्याची किंमत जर कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी कमी रुपयाचं किंवा कमी चलनामध्ये देखील जास्त कांदा खरेदी करण्याची क्षमता असते. म्हणजे एका बाजूला वस्तू आहे आणि एका बाजूला चलन आहे, त्याच्या किमतीतला जो बदल होतो त्याच्यानुसार त्या वस्तूचं मूल्य जे आहे ते त्या ठिकाणी वृद्धिगत होतं किंवा घटत असतं अशी स्थिती आलेली असते. आणि या अनुषंगाने मग कोणत्या प्रकारच्या बाजारपेठेमध्ये गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करतील, व्यवहार किंवा खरेदी विक्री त्या ठिकाणी करतील, तो प्रभाव त्या ठिकाणी समजून घेणं, माहिती करून घेणं हा अगत्याचा ठरेल, तो महत्त्वाचा असेल. त्यामुळे गुंतवणूक जी उत्पादनावर परिणाम करते त्याचप्रमाणे आउटपुटमधील वाढीवरही परिणाम होतो. गुंतवणुकीची मागणी आणि ज्यामुळे व्याजदरावर
परिणाम होतो. बाजार आणि मनी मार्केट स्वतंत्रपणे अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थिरतेसाठी तर समतोल कसा असता येईल किंवा समतोल कसा प्रस्थापित करता येईल त्या अनुषंगाने त्याचा विचार हा होणं किंवा करणं अपेक्षित असतं. दोन्ही वस्तूचे बाजार हा समतोल उत्पादन आणि मुद्रा बाजारात हा समतोल व्याजदर हे लक्षात घेऊन किंवा जे हिक्स यांनी मांडलेलं विश्लेषण असेल किंवा हॅन्सन यांनी मांडलेला जो अभ्यास असेल त्या अनुषंगाने आपल्याला इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आपण म्हणूया की याचा निश्चितपणे उपयोग हा पुढील युनिटमध्ये युनिट 2, 3, 4 हे जे आहेत किंवा 11 पर्यंतचे युनिट जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही मांडणी पाहावी लागेल. त्यामुळे वस्तू आणि चलन बाजार हा एकमेकांशी सुसंगत संबंधित जरी असला तरी त्याच्यावरचा प्रभाव जो आहे तो किमतीशी संबंधित असतो. त्याचबरोबर त्यातला इंटरेस्ट रेट किंवा बेनिफिट्स आपण म्हणूया ते कशा पद्धतीने असतील आणि त्याचा प्रभाव जसा वाढेल त्या अनुषंगाने गुंतवणूक देखील वाढलेली असते किंवा गुंतवणूक ही कमी किंवा जास्त प्रमाणात केलेली आपल्याला पाहायला मिळते. मालाची बाजारपेठ म्हणजे वस्तूची बाजारपेठ अशी आहे जिथे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा परस्पर संवाद होतो. एकमेकांसह आणि उत्पन्न आणि उत्पादनाची समतोल पातळी ही निर्धारित केली जाते. केन्सियन मॉडेल हे जे आहे त्या अनुषंगाने त्याच्यातली मांडणी ही बचतीच्या अनुषंगाने खरं तर जास्त स्वरूपाचे आहे किंवा केन्सियन मॉडेल की ज्याच्यामध्ये बचत करताना समतोल आउटपुट लक्षात येते आणि गुंतवणूक ही समान आहे किंवा त्या मॉडेलची मर्यादा तथापि याचा परिणाम हा झालेला दिसून येतो किंवा बचत आणि गुंतवणुकीवरील व्याजदराकडे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. आणि या बचतीच्या अनुषंगाने किंवा गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्यात कशा पद्धतीने बदल करता येईल, मालाची बाजारपेठ कशा स्वरूपाची असेल, वस्तू बाजाराची बाजारपेठ जी आपण म्हणतोय ती एकूण मागणी आणि एकूण किंवा पुरवठा यांचा जर समतोल ज्या ठिकाणी होतोय किंवा परस्पर संवाद त्या ठिकाणी म्हटलंय समतोल ज्या ठिकाणी प्रस्थापित होईल त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी आणि विक्री झालीच आपण दिसून येते किंवा त्या ठिकाणी समतोल साध्य केलेला आहे अशा पद्धतीचे आहे. एकमेकांसह आणि उत्पन्न आणि उत्पादनाची समतोल पातळी निश्चितपणे वस्तू बाजारात वस्तू ज्या पद्धतीने खरेदी आणि विक्री केली जाते त्या पद्धतीने त्याच्यातला होणारा समतोल आहे. तशाच पद्धतीनं एकमेकांसह उत्पन्न रेशो जर आपण कम्पॅरिझन केले तर त्याचं उत्पन्न जर त्या ठिकाणी वाढलेलं असेल म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करताना केवळ उपभोगासाठीच वस्तू खरेदी केली जाते असं होत नाही. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये किंवा उद्योग संस्थांमध्ये वस्तूंची मागणी ही त्या ठिकाणचा कच्चा माल म्हणून केलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण म्हणूया इंडस्ट्रियल गुड्स ज्यावेळेला आपण निर्मिती होत असते त्यावेळेला कच्च्या मालाचं उत्पादन होतात. तशा पद्धतीने वेगवेगळी यंत्रसामग्री असतील, साधन सामग्री असेल, त्या उत्पादनाच्या साहाय्याने किंवा त्या कोणाचं तरी जे उत्पादन आहे त्याच्या आधारावरती त्याच्या बेसवरती आपल्याला पुढचं उत्पादन करणं शक्य होत असतं. त्यामुळे वस्तूची बाजारपेठ अशी आहे जिथे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा परस्पर संवाद समतोल साधता येऊ शकतो. एकमेकांसह त्याची प्राइस लेवल जी आहे ती बदललेली आहे किंवा कशा पद्धतीने बदलते आहे, उत्पादनाची समतोल पातळी जर बदलली तर ती किती प्रमाणात बदलू शकेल या अनुषंगाने देखील त्याच्यात विचार होणं त्या अनुषंगाने महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे एकमेकांसह उत्पन्न आणि उत्पादनाची समतोल पातळी ही निर्धारित केली जाते. केन्सियन मॉडेल आणि जर आपण पाहिलं तर त्या केन्सियनच्या अनुषंगाने बचत करताना हे समतोल आउटपुट लक्षात येते आणि गुंतवणूक समान आहे किंवा त्या मॉडेलची मर्यादा तथापि याचा परिणाम हा होतो किंवा बचत आणि गुंतवणुकीवरील व्याजदराकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. म्हणजे काही बाबी ह्या गृहीत धराव्या लागतात की त्या ठिकाणी वस्तू बाजारामध्ये ज्या वेळेला एखाद्याला उत्पादन मिळतं, उत्पन्न मिळत असतं, त्या उत्पन्नाच्या आधारावरती उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह जर त्याच्यात गळती झाली म्हणजे त्या ठिकाणी व्याजदरामुळे त्या लोकांनी बचत जास्त केली तर त्यांची कालांतराने गुंतवणूक वाढेल. परंतु बचत आणि गुंतवणूक असं न होता वस्तू बाजाराचे किंवा मला जे काय बाजारपेठ आपण म्हणूया वस्तू बाजाराच्या अनुषंगाने त्या वस्तूंची खरेदी आणि विक्री हे होत असते. म्हणजे जेवढं उत्पादन तयार केलेलं आहे तेवढं विक्री केलं जातं आणि उत्पादन विक्रीतून त्या ठिकाणी उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा सतत किंवा अविरत स्वरूपाचा चालू राहतो. त्यामुळे बेकारी, बेरोजगारी या ज्या घटक आहेत किंवा या ज्या बाबी आहेत त्या घडून येत नाही. बेरोजगारीची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार नाही कारण त्या ठिकाणची मागणी ही तशा पद्धतीची असेल. त्या ठिकाणच्या ह्या बाबी गृहीत धरलेल्या आहेत बचत आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने. त्यामुळं जर समजा बचत केली आणि त्यातून गुंतवणुकीचा विचार जर पुढे आला तर
बचतीला व्याजदर जर चांगला मिळत असेल तर लोकांची बचतीकडे जास्त ओढ असेल किंवा लोक जास्त बचत करतील, कारण त्यातून उत्पन्न जास्त मिळेल. म्हणजे काहीही न करता आपण म्हणूया की त्या ठिकाणी गुंतवणुकीच्या अनुषंगाचा ऑप्शन हा निवडला जातो. त्यामुळे एकूण उत्पन्न, एकूण पगार जो काय असेल त्याच्यावरती जर शिल्लक भांडवलावरती नफा जास्त मिळत असेल त्या अनुषंगाने त्याचे कार्यान्वित केले जातात, किंवा केन्सेन मॉडेल जो आहे तो त्या अनुषंगाने बचत करताना समतोल आउटपुट लक्षात येते आणि गुंतवणूक हा समान आहे का त्या मॉडेलची मर्यादा जी आहे, तथापि त्याचा परिणाम हा या ठिकाणी झालेला दिसून येतो. बचत आणि गुंतवणुकीवरील व्याजदराकडे दुर्लक्ष जरी करण्यात आलेलं असलं तरी या बाजारपेठेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचार करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्ट अँड इन्व्हेस्टमेंट जी आहे ती बचत आणि गुंतवणुकीतून किंवा त्या ठिकाणी त्या धोरणाच्या अनुषंगाने त्याची मांडणी ही निश्चितपणे केलेली असते. त्यामुळं व्याजदराच्या अनुषंगाने किती बदल होईल, कशा पद्धतीने त्याच्यातले बदल हे अनुभवायला मिळतील ते आपल्याला पाहावं लागेल. व्याजदर आणि गुंतवणूक हे जर बदलत्या स्थितीनुसार बदलत गेले तर व्याजदरात झालेले बदल हे काही कालखंडानंतर हे कमी होतील का जास्त होतील. व्याजदर आणि गुंतवणुकीमध्ये ज्या प्रमाणात बदल होतो त्या व्याजदर म्हणजे एखाद्या वेळेला आपण म्हणूया की FD किंवा फिक्स्ड डिपॉझिटचे जे इंटरेस्ट रेट आहे ते जर समजा 3-4% किंवा 5% असतील किंवा किंवा 6% आपण म्हणूया 6% असतील, 6%वरून 6.5% किंवा 7% होतात, त्यावेळेला त्या दृष्टीने त्याची मागणी करण्याच्या दृष्टीनं विचार केला जातो किंवा त्या अनुषंगाने पैसे हे जे कोणी भांडवलवाले असतील किंवा ज्यांच्याकडे सेव्हिंग असेल, बचत असेल, ते बचतवाले जास्त व्याजदराच्या अपेक्षेनं ते निर्धारण करतील किंवा त्या अनुषंगाने गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणूक बाह्यरित्या दिली जात नाही, ते अंतर्जात आहे किंवा निर्धारित आम्ही या ठिकाणी विचार घेतलेला आहे की व्याजदर हा जास्त असतो तेव्हा गुंतवणूक ही कमी असते, म्हणजे इतर ठिकाणची गुंतवणूक कमी असते आणि बचतीवरची किंवा सेव्हिंग त्या ठिकाणी वाढलेलं असतं. त्यामुळं व्याजदर जेवढे घटत जातील तेवढ्या स्वरूपात बाजारपेठेमध्ये उद्योग व्यवसायामध्ये लोकांची गुंतवणूक ही वाढलेली असेल. गुंतवणूक ज्या वेळेला वाढत जाते त्यावेळेला वस्तूंची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होते किंवा जास्त प्रमाणात वस्तू उत्पादन होऊ शकतात आणि या उत्पादन वाढीचा फायदा हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो किंवा बाजारपेठेत तेवढ्या वस्तू जर निर्माण झाल्या तर त्या अनुषंगाने वस्तू आणि सेवा उत्पादन वाढल्यामुळं निश्चितपणे किमती कमी होतील आणि कमी किंमत झाल्यामुळे जास्त ग्राहकाला त्याचा लाभ घेता येऊ शकतो किंवा उपभोक्त्यांचं प्रमाण, उपभोक्त्याची समाधानाची पातळी, ग्राहकांच्या दृष्टीनं आपण बघूया ते वस्तू स्वस्त झालेल्या असतील. त्याच अनुषंगाने उत्पादकाच्या दृष्टीने देखील उत्पादन प्रक्रियेमध्ये जास्त लोकांना रोजगार दिला जाईल. जास्त लोकांना रोजगार दिल्यामुळं त्या उत्पादन वाढीमुळं त्या वस्तूंची खरेदी देखील वाढायला मदत होईल, कारण कोणत्या तरी कुटुंबातलीच लोक त्या ठिकाणी काम करणार आहेत. केलेल्या कामातून किंवा चालवलेल्या उद्योगातून त्या ठिकाणी वस्तूंची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढायला मदत होऊ शकते. या वाढत्या मदतीच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साधारणपणे कंपन्या आपली गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतात. जेव्हा व्याजदर हे जास्त असतो किंवा त्या अनुषंगाने बदललेला असतो तेव्हा गुंतवणूक कमी असते आणि उलट साधारणपणे कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतात. जेव्हा व्याजदर हा जास्त असतो कर्ज घेण्याची किंमत वाढेल, ज्यामुळे कंपन्यांचा नफा कमी होईल. दुसरीकडे हात किंवा व्याजदर हे कमी असल्यास कर्ज घेण्याची किंमत तुलनेने कमी असेल आणि फर्म किंवा अधिक कर्ज घेईल. अशा प्रकारे जर व्याजाचा दर हा जास्त असेल तर कंपन्यांना कमी कर्ज घेतात, जे परिणामी गुंतवणूक आणि त्या अनुषंगाने असणारी एकूण स्थिती जर आपण पाहिली तर परिणामी त्याची गुंतवणूक वाढून त्याचा फायदाही झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे व्याजदराच्या अनुषंगाने असेल, गुंतवणुकीच्या अनुषंगाने असेल, त्याच्यातले होणारे बदल हे कशा पद्धतीने आहेत, व्याजदरावर त्याचा निर्धारण परिणाम काय होऊ शकतो, त्या बाबतीत ती स्थिती जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. त्यामुळे कर्ज घेण्याची किंमत वाढेल किंवा त्या कर्जावरच्या असणाऱ्या स्थितीत बदल झालेला असेल, कंपन्यांचा नफा हा कमी होईल. दुसरीकडे जर पाहिलं तर व्याजदर कमी असल्यास कर्ज घेण्याची किंमत तुलनेने कमी असेल आणि फर्म म्हणजे या ठिकाणी ठेवीवरती मिळणारा इंटरेस्ट हा वेगळा भाग आणि दुसऱ्या बाजूला पण व्याजाचे दर वाढले तर त्या ठिकाणी लोक भांडवल म्हणून
भांडवल त्या ठिकाणचे घेणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी व्याजदर कमी असणं आणि जास्त असणं, बचतीच्या दृष्टीने आपण पाहतो, ठेवीदारांच्या दृष्टीने आपण पाहतो, तेव्हा व्याजदर वाढतील तेव्हा ठेवी वाढत जातील. जेव्हा व्याजदर कमी कमी होत जातील तेव्हा भांडवल गुंतवणूक करणारे त्यामध्ये गुंतवणूक करणार नाही, त्याच्याऐवजी ते उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करतील. आणि याच गुंतवणुकीचा फायदा किंवा बेनिफिट जो आहे तो वेगळ्या पद्धतीने परत मिळवण्याच्या दृष्टीने व्यावसायिकता त्या ठिकाणी वाढेल आणि त्याच्यातून अर्थार्जन निश्चितपणे उत्पन्नाचं साधन वाढेल. त्यामुळे रोजगारी निर्मिती व्हायला निश्चित मदत होईल. कर्ज घेण्याची किंमत वाढेल ज्यामुळे कंपन्यांचा नफा हा कमी होईल. दुसरीकडे त्याच अनुषंगाने व्याजदर कमी कमी असल्यास कर्ज घेण्याची किंमत तुलनेने कमी असेल आणि फर्म किंवा अधिक कर्ज होईल. आणि अशा प्रकारे जर व्याजाचा दर हा जास्त असेल तर कंपन्या कमी कर्ज घेतात, जे परिणामी गुंतवणूक कमी होते आणि त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसतील किंवा त्या अनुषंगाने बदलत्या स्थितीत बदल हे झालेले आपल्याला अनुभवायला मिळतील किंवा पाहायला मिळतील. यात एकूणच वस्तुस्थिती किंवा एकूणच वास्तव परिस्थितीत गुंतवणूकदाराच्या अनुषंगाने कसा बदल होतो किंवा गुंतवणूकदार किती गुंतवणूक करेल या अनुषंगाने आय एस आणि एल एम वक्र जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे किंवा याचं विश्लेषण आपल्याला पाहणं जास्त गरजेचं ठरतं. गुंतवणूकदार गुंतवणूक करताना व्याजाचे दर जसे बघतात तशा पद्धतीनं त्या कंपन्या उद्योगधंदा किती प्रकारे कोणत्या स्थितीला बाजारपेठेत आहे ते आपल्याला पाहावं लागतं. त्यामुळे व्याजदर आणि गुंतवणूक याचा संबंध ज्यावेळेला आपण पाहतो तो निश्चितपणे वाढण्याच्या अनुषंगाने किंवा बदललेल्या स्थितीत हा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या अनुषंगाने एकूण मागणी आणि व्याजदर याच्यात कशा पद्धतीने बदल होतात त्या अनुषंगाने आपण गुंतवणुकीवर व्याजदराचा प्रभाव हा देखील पाहू शकतो किंवा त्याच्यात अगोदरपासूनच गुंतवणुकीने त्याचे स्वरूप बदललेले आहे का आता ते निश्चित मानले जात नाही किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतील. एकूण मागणी एडी वक्र हा वर परिणाम कशा पद्धतीने होतो त्या वक्राच्या अनुषंगाने जी माहिती आहे ते आपल्याला पुढं काही डायग्रामच्या अनुषंगाने दिलेलेच आहे. त्यामुळे एकूण मागणी आणि व्याजदर, एकूण मागणी जशा पद्धतीने वाढत जाते म्हणजे एका कुटुंबाचे जसं म्हणतो आपण तसं एखाद्या वस्तूच्या संदर्भातली त्या वस्तूंची मागणी वाढलेली असेल तर व्याजदर त्या ठिकाणी कसे आहेत किंवा व्याजदराची स्थिती कशी आहे. सिंपल लॉजिक आपण म्हणूया एखाद्या फोनच्या अनुषंगाने सुद्धा सांगता येईल की फोन हा लोनवर मिळायला लागला, कमी व्याजदर असेल, 0% इंटरेस्ट रेट असेल तर त्या ठिकाणची त्या फोनची किंमत वाढलेली आहे का हे आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं. किंवा त्या ठिकाणी काही कंपन्या हे डायरेक्ट त्या ठिकाणच्या EMI पद्धतीने जर फोन खरेदी केला तर त्या ठिकाणी त्याच्यातनं अमाऊंट कन्वर्ट करून त्या ठिकाणचा इंटरेस्ट किंवा बेनिफिट मिळवलेला असतो. त्यामुळं गुंतवणूकदार कशा पद्धतीने गुंतवणूक करतायत आणि खरेदीदार किंवा मागणी करणारे हे देखील कशा पद्धतीने आपल्या वस्तूंची मागणी करतायत हे पाहणं आपल्याला अगत्याचं ठरेल किंवा महत्त्वाचं असेल. त्या ठिकाणी गुंतवणुकीने त्याचे स्वरूप हे निश्चितपणे बदललेलं असतं. जेवढे जास्त गुंतवणूक असेल तेवढ्या प्रमाणात त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न होत असतो किंवा इन्क्रीज होत असतो. एकूण मागणी एडी वक्र जो आहे तो त्याचा परिणाम दर्शवलेला असतो. एकूण मागणी आणि व्याजदर या ठिकाणचा जर विचार केला तर त्याचा प्रभाव हा निश्चितपणे जाणवतो किंवा त्याच्या वेगळ्या पद्धतीनुसार त्याची माहिती किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसून येतात. त्यामुळे गुंतवणुकीने त्याचे स्वरूप बदललेले आहे किंवा आता निश्चित मानले जात आहे किंवा नाही त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे एकूण मागणी वक्र, मागणी वक्राचा त्याच्यावरचा असणारा प्रभाव हा किती प्रमाणात आहे, कोणत्या टक्क्यात आहे तो आपल्याला बघावा लागेल. त्यामुळे एकूण मागणी आणि व्याजदर या ठिकाणचा समतोल कशा पद्धतीचा आहे किंवा व्याजदर जर फार व्याजदर असतील, जास्त व्याजदर असतील तर लोक उद्योग व्यवसायामध्ये किंवा उपभोगासाठी एक वेळेला कमी करतील आणि त्या सेव्हिंगमधून आपली बचत वाढतील. त्या ठिकाणी बचत जी वाढलेली आहे त्या बचतीच्या अनुषंगाने झालेले बचत पुन्हा गुंतवणुकीच्या अनुषंगाने जोपर्यंत प्रॉफिट जास्त मिळत नाही तोपर्यंत गुंतवणूक करणार नाहीत, परंतु नंतर उद्योग व्यवसायातला नफा बघून प्रॉफिट बघून त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाकडे वळतील. म्हणजे या ठिकाणचे इंटरेस्ट रेट कमी होतील त्यावेळेला उद्योग व्यवसायाकडे वळतील आणि इंटरेस्ट रेट वाढलेले असतील त्यावेळेला भांडवल त्या ठिकाणी निश्चितपणे बँकांकडे गेलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्या बँकिंग क्षेत्रातून मिळणारा इंटरेस्ट रेट हा याच्यावरचा परिणाम करणारा महत्त्वाचा घटक दिसतोय. त्यावरूनच गुंतवणूक ही ठरत असते, इन्व्हेस्टमेंट ही निश्चित झालेली असते. त्यामुळे आय त्या ठिकाणची इन्व्हेस्टमेंट
आणि एस त्या ठिकाणची बचत एकमेकांचा असणारा संबंध हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, विरुद्ध असणारा आहे. त्या ठिकाणी आय आणि एस आपण लिहितो, जसं एडी लिहिलेलं आहे तशा पद्धतीने आय आणि एस मध्ये दोघांचा गुणाकार असल्याचं दिसून येतं. त्यामुळे त्या पट्टीत त्या ठिकाणची स्थिती जी आहे ती बदललेली आपल्याला दिसून येतो. म्हणजे गुंतवणूक वाढलेली असेल तर त्या ठिकाणी बचत होणार नाही, बचत जर जास्त प्रमाणात झालेली असेल तर त्या ठिकाणची गुंतवणुकीमध्ये तशा पद्धतीनं बदल झालेले दिसतील. म्हणजे त्या ठिकाणी कमी किंवा जास्त तो अवलंबून आहे इंटरेस्ट रेटवरती. म्हणजे व्याजाचे दर हे कशा पद्धतीचे आहेत, त्याच्यातून फायदा मिळवून आहेत का. जसं आम्ही वस्तू आणि सेवांच्या संदर्भातली मागणी आणि पुरवठा ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वस्तूची किंमत किती आहे बाजारपेठेतली त्याच्यावरती मागणी आणि पुरवठा हा अवलंबून असतो. आणि मागणी पुरवठा जो अवलंबून असतो वस्तू आणि सेवा व किमतीवरती, तशा पद्धतीने व्याजदरावरती गुंतवणूक आणि बचत हे अवलंबून असते. आता या बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने आपण विचार करता त्यात कशा पद्धतीने बदल होईल, त्यात निश्चित स्वरूपात जी स्थिती आहे ती त्या ठिकाणी मांडलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. एकूण वक्राची असणारी उत्पत्ती आय एस वक्र उत्पन्न करण्यासाठी मी त्या ठिकाणचा जो तक्ता किंवा आलेख त्या ठिकाणी आकृती काढलेली आहे त्या अनुषंगाने ग्राउंड वर्क हा भाग महत्त्वाचा आहे. आधीच्या विभागात आधीच केलेले आहे किंवा त्या अनुषंगाने असे दिसून येते की एडी वक्र हा शिफ्ट होतो आणि व्याजदरात बदल करणे त्याच अनुषंगाने समतोल उत्पादनात बदल होतो. एडी वक्रमध्ये बदल करण्यासाठी प्रतिसाद दिलेला दिसून येतो किंवा आपल्याकडे विविध स्थितीत व्याजदर आहे आणि समतोल उत्पादन पातळी कशा पद्धतीने आहे त्याचं संयोजन कशा पद्धतीने होत असतं ते दर्शवलेलं आहे. जर या ठिकाणी प्लॉट केलेली आकृती किंवा त्या ठिकाणचं समायोजन हे महत्त्वाचं मानलेलं आहे. आय एस वक्र मिळते आणि 1.5 मध्ये पाहिल्याप्रमाणे किंवा त्या अनुषंगाने बुकमध्ये आपण जर पाहिलं तर त्या आकृत्या 1.5च्या अनुषंगाने दिलेल्या आहेत. त्या जेव्हा व्याजाचा दर हा बदलतो किंवा 1I वरून 1 होत असतो किंवा कमी होतो त्या ठिकाणी घटतो तेव्हा आउटपुटची समतोल पातळी ही Y1 ते Y2 पर्यंत वाढलेली असते. अशा प्रकारे या ठिकाणी व्याजदर आणि समतोल उत्पादन बदललेलं असतं किंवा त्या अनुषंगाने त्याचे संबंध जे आहेत ते नकारात्मक संबंध दिसून येतो. आयस वक्र हा 1.6 मध्ये दर्शवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आयस वक्राच्या प्रत्येक बिंदूमध्ये अर्थव्यवस्थेचे वास्तविक क्षेत्र हे विचारात घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर वक्राची उत्पत्ती जी आहे निर्मितीची ते कशा पद्धतीनं आयस वक्र उत्पन्न करण्यासाठी किंवा त्या निर्मितीच्या अनुषंगाने जर विचार केला तर गुंतवणूक आणि बचत या दोन्हीच्या अनुषंगाने, परंतु व्याजदर कशा पद्धतीने आहे, कमी आहे की जास्त आहे, किती प्रमाणात बदललेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले काही बदल हे निश्चितपणे दिसून येतात किंवा सुस्पष्ट झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी डायग्रामच्या अनुषंगाने जर पाहिलं आपण E1 म्हणजे 1.6 हा डायग्राम आहे. आयएस कर्व जो दाखवलेला आहे, आयएस कर्व हा कशाशी संबंधित आहे, all the points on the IS curve represent the goods market equilibrium because this curve is made of those combination of rate of interest and output where saving is equal in investment. म्हणजे गुंतवणुकीशी संबंधित ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला त्याचा बचत आणि गुंतवणुकीचा दर हा ज्या वेळेला इक्वल होत असतो त्याच अनुषंगाने किंवा इट्स इक्विलंट असेल, ॲग्रिगेट असेल त्यावेळेला डिमांड इज इक्वल टू ॲग्रिगेट सप्लाय. त्या ॲग्रिगेट सप्लायच्या बरोबर डिमांड असू शकेल त्याचा निश्चित तो फायदा झालेला असेल. आयएस वक्राचा उतार हा वस्तू बाजार समतोल वापरून त्या ठिकाणी आयएस वक्रसाठी समीकरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. त्यामुळे या ठिकाणचा I1 I2 हा I2 जो आहे तो घटलेला आपल्याला दिसून येतो. त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो व्याजदर कमी झालेला दिसतो. जो सुरुवातीला I1 त्या ठिकाणी E1 आणि Y1 अशी जी स्थिती झालेली आहे त्रिकोणाची त्याच अनुषंगाने I2 E2 आणि Y2 या अनुषंगाने आयएस कर्व हा दर्शवलेला आहे. त्या आयएस कर्वच्या अनुषंगाने OI किंवा OIX च्या अनुषंगाने OX त्या ठिकाणच्या आहे. त्या अनुषंगाने इथे इन्व्हेस्टमेंट असं म्हटलेलं आहे. ती इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने इन्कम आणि आउटपुट
हे कशा पद्धतीने आहे, उत्पन्न जेवढं वाढत जाईल त्या अनुषंगाने आउटपुट बदललेलं दिसून येतं. त्या ठिकाणचं उत्पन्नाच्या आउटपुटला आपण म्हणूया त्याची मागणी वाढेल, म्हणजे इन्कमच्या रेशोत इन्कम उत्पन्न वाढलं नाही तर त्या ठिकाणी जे मिळालेलं आउटपुट असेल त्या अनुषंगाने तसं बदलणार नाही. त्या स्थितीत आय एस वक्राचा उतार हा वस्तू बाजार समतोल वापरून किंवा आय एस वक्रासाठी समीकरण काढून अट किंवा त्या ठिकाणचा वाय बरोबर एडी असताना समतोल साधला जातो. हे आपल्याला जरी माहिती असलं तरी त्याची स्थिती जी आहे ती समीकरणाची त्या ठिकाणी बदलते. ती कशा पद्धतीने बदलेल, एडी ची स्थिती जी आहे ती आणि किंवा आय एस कर्व जो आहे तो कशा पद्धतीने डावीकडून उजवीकडं खाली उतरत आलेला आपल्याला दिसून येतो. तशा पद्धतीनं मागणीचा वक्र आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं आय एस वक्र देखील बदललेल्या स्थितीत हा घटलेला दिसून येतो. त्यामुळे आय एस वक्राचा उतार हा वस्तू बाजार समतोल वापरून आय एस वक्र साठी समीकरण काढू शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे झालेले दिसतात. एडी असताना किंवा समतोल साधला जातो हे आपल्याला माहीत आहे. त्याच अनुषंगाने समीकरणाच्या आधारावरती एडीचे मूल्य हे आपल्याला मिळू शकते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातली स्थिती ही बदललेली आहे. त्या आय एस वक्राची स्थिती जी आहे ती मागील उपविभागात आपण आय एस वक्राच्या उताराबद्दल चर्चा करताना किंवा त्या अनुषंगाने त्याची माहिती ही घेतली जाणार आहे किंवा त्या अनुषंगाने त्याची स्थिती ही दुसऱ्या टप्प्यात देखील विचारात घेतली जाईल. आय एस वक्र स्थिती ही निर्धारित करताना त्याचे घटक किंवा त्याच्यातल्या बाबी हे ओळखणं महत्त्वाचं ठरेल. पुन्हा एकदा त्याच आय एस वक्र किंवा आय एस कर्व जो आहे तो दिलेला आपल्याला दिसून येईल. त्या अनुषंगाने तसे बदल होते. आय एस वक्राची स्थिती ही मागणी, उपभोग आणि उपयुक्तता या अनुषंगाने सुद्धा बदललेली आपल्याला दिसून येईल. त्याच अनुषंगाने आय एस वक्र स्थिती पाहता दुसऱ्या शब्दात आपण AIS वक्र स्थिती ही निर्धारित करणारी घटक ओळखण्यासाठी स्थिती पाहणं अगत्याचं ठरेल. त्याच अनुषंगाने आय एस समीकरण हे कशा पद्धतीने आहे किंवा कोणत्या स्थितीत बदलू शकतं त्या अनुषंगाने काही डायग्राम हे ॲग्रिगेट डिमांड आहे, इंटरेस्ट रेट त्या ठिकाणचा कसा आहे, म्हणजे एकूण मागणीची स्थिती आणि व्याजदराची स्थिती ही कशी बदलू शकेल या ठिकाणच्या डायग्रामच्या अनुषंगाने पुरवठा वक्राच्या अनुषंगाने जसं पद्धतीने असतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणची डिमांड एडी इज इक्वल टू वाय या ठिकाणी आय एस सप्लाय कर्व या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणजे त्याचा पुरवठा कशा पद्धतीनं होऊ शकतो. सप्लाय आय एसचा या ठिकाणचा जो सप्लाय न म्हणतात त्या ठिकाणी सेविंग रेशो जो आहे तो मागणी कर्वासारखा दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणची डिमांड जे आहे एडी हा एडीच्या ठिकाणचा समतोल रेषा त्या ठिकाणी त्रिकोणामधून किंवा एडी OAD आणि OY या दोन्ही अक्षाच्या अनुषंगाने जर पाहिलं OX अक्षावरती असणारी ॲग्रिगेट डिमांड ही Y बरोबर AD आहे किंवा समान पातळीवर दर्शवलेले आहे असं स्पष्ट होतं. AD1 आणि AD2 किंवा I1 I1 हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे AD1 AD2 त्या ठिकाणचे ॲग्रिगेट डिमांड कशी वाढलेली आहे. A1 वरून A1 बार आणि A1 बार 2 या ठिकाणी जे दर्शवलेलं आहे त्याची किंमत कशा पद्धतीने बदलते आहे त्या ठिकाणची त्याची मागणी ज्या पद्धतीने बदलेल त्याच अनुषंगाने त्याचा विचार हा केला जाऊ शकतो किंवा त्या पद्धतीत तसा बदल होऊ शकतो. Y1 आणि Y2 हे जे वक्र आहेत त्या अनुषंगाचे तर ते बदललेल्या स्थितीत हे निश्चित बदल होतात. OY किंवा OI1 या ठिकाणी दर्शवलेलं आहे. Y1च्या अनुषंगाने किंवा Y2च्या अनुषंगाने इन्कम अँड आउटपुट जे आहे ते कशा पद्धतीने बदलतं किंवा किती बदलतं. इंटरेस्ट रेट जो आहे तो कसा बदललेला आहे या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणचा जो आय एस वक्र आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळू शकते किंवा आय एसच्याच अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल हा मागणीच्या स्वरूपातला असणारा वक्र त्याचबरोबर हा पुरवठ्याचा असणारा वक्र हे दोन्हीतून मागणी आणि पुरवठा समतोल पातळीला किंवा इक्विलिब्रियमला कोणत्या स्थितीत कोणत्या कंडिशनला जाऊ शकते ह्या अनुषंगाने त्याची समतोल पातळी OY आणि OX अक्ष जो आहे त्या ठिकाणी एडी आणि आय अशा अनुषंगाने OI वक्र दर्शवलेला आहे किंवा ते रेषा दर्शवलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे इन्कम अँड आउटपुट जे आहे ती त्या पद्धतीनुसार त्या स्थितीनुसार
बदललेला आपल्याला दिसून येतो किंवा त्या बदलत्या पातळी हा निश्चित बदल झालेला दिसून येतो. ॲग्रिगेट डिमांडच्या अनुषंगाने आणि इनपुटच्या अनुषंगाने कोणत्या स्थितीत किती बदल होईल, कशा अनुषंगाने बदल होईल हे आपण या ठिकाणी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ॲग्रिगेट डिमांडच्या अनुषंगाने असणारी स्थिती किंवा गुंतवणूक आणि बचतीच्या अनुषंगाने असणारी स्थिती ती आपल्याला पाहता येऊ शकते. त्यामुळे या डायग्रामच्या अनुषंगाने जी स्थिती आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत ती कशी असेल, त्याच्यातला दुवा किंवा त्याचा असणारा दुसरा भाग तो किती येऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण इन शॉर्टमध्ये याच्यातला काही भाग पाहत आहोत. यात सुरुवातीला आपण जो फोकस केला होता तो निश्चितपणे मालाची बाजारपेठ कशा पद्धतीने आहे किंवा कोणत्या बाजारपेठेमध्ये गुड्स ची आपण मालाची म्हणतो त्याऐवजी वस्तू बाजार ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला वस्तू बाजार कशा पद्धतीने कार्यान्वित होतो आणि व्याजदर त्या अनुषंगाने कशा पद्धतीने आहेत, इंटरेस्ट रेट जर जास्त प्रमाणात असतील आणि इन्व्हेस्टमेंट त्या अनुषंगाने वाढलेली असेल म्हणजे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वाढेल, त्याचबरोबर व्याजदर वाढीतल्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाढत्या व्याजदरानुसार फायदा मिळण्याच्या दृष्टीने गुंतवणूक किंवा ठेवीदार त्या ठिकाणी ठेवी ठेवतील, गुंतवणुकीतून नफा मिळवण्याच्या दृष्टीनं किंवा जास्तीचा मोबदल्याच्या अपेक्षेनं ती गुंतवणूकदार आपली जास्त गुंतवणूक करेल. याचबरोबर एकूण मागणी आणि व्याजदर बाजारपेठेतली वस्तूंची मागणी असेल म्हणजे भांडवलाचीच असणारी मागणी आणि त्याच्यावरती असणारा जास्तीचा व्याजदर त्या ठिकाणी 6%, 7%, 8%, 9%, 10% असे जर परतावा देणारे व्याजदर असतील, इंटरेस्ट रेट असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणची गुंतवणूक ही बाजारपेठेमध्ये वाढलेली आपल्याला दिसून येईल किंवा वित्तीय संस्था ज्या आहेत, वित्तीय बाजार जे आहेत त्या ठिकाणची गुंतवणूक वाढलेली दिसेल. या वित्तीय बाजारातून किंवा वित्तीय गुंतवणुकीतून IFM किंवा ISM वक्र जो आहे तो त्या ठिकाणी निर्धारित केलेला दिसून येतो. त्यामुळे इंटरेस्ट रेट काय आहे, कशा पद्धतीनं आहे, हा युनिट 6 जो म्हटलं तो खरंच चुकून आलेला एक भाग आहे. परंतु या ठिकाणचा जो ISM वक्र आहे किंवा LM वक्र जो आहे तो कशा पद्धतीने असेल, त्याची बाजाराची एकूण स्थिती किंवा त्याचा समतोल बिंदू कशा पद्धतीचा असेल, तो एकूण मागणी आणि व्याजदर त्याचे संबंधित आहे. ॲग्रिगेट डिमांड अँड द इंटरेस्ट रेट तो कशा पद्धतीने आहे, त्या वक्राची एकूण मागणी आणि व्याजदर हा परतावा कशा पद्धतीने मिळू शकतो, त्याची वक्रची उत्पत्ती कशा पद्धतीने आहे. ॲग्रिगेट डिमांड अँड द इंटरेस्ट रेट जो आहे तो बदललेला आहे का, वक्राची उत्पत्ती कशी झालेली आहे, या वक्राच्या अनुषंगाने डेरिव्हेशन ऑफ द IS वक्राची स्थिती आहे आणि त्याचबरोबर त्यातली बाजारातली समतोल पातळी ही देखील आपल्याला बदललेली दिसून येते किंवा त्या अनुषंगाने त्यात बदल झालेले आहेत. गुड्स मार्केट जे आहेत म्हणजे वस्तू बाजार जो आहे तो कशा पद्धतीने कार्यान्वित होतो किंवा कोणत्या स्थितीला तो काम करू शकतो, इंटरेस्ट रेट काय आहे आणि इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने वाढेल त्या अनुषंगाने ती बाब माहिती असणं अपेक्षित असते. ॲग्रिगेट डिमांड ही जर एकूण मागणी वाढणारी असेल, प्रभावी करणार असेल तर त्या अनुषंगाने व्याजदरात देखील बदल होणं किंवा त्या अनुषंगाने व्याजदर कमी किंवा जास्त होण्याची स्थिती याचा विचार हा निश्चितपणे केलेला असतो. त्यामुळे IS वक्र किंवा IS वक्राचा उतार हा कशा पद्धतीचा आहे, तो डावीकडून उजवीकडे आहे का, तो किती प्रमाणात बदलतोय त्या दृष्टीने देखील आपल्याला पाहावं लागणार आहे किंवा त्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. पण बेसिक युनिटमध्ये आपल्याला या युनिटच्या अनुषंगाने मालाची बाजारपेठ कशा पद्धतीने असेल म्हणजे वस्तूंची बाजारपेठ कशी असेल, जिथं वस्तूंच्याच किमती जर डायरेक्ट वाढलेल्या असतील किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी वस्तू उत्पादनाला प्राधान्य मिळत असेल तर त्या ठिकाणची वित्तीय बाजारातली गुंतवणूक ती कमी होईल आणि वित्तीय बाजारातल्या गुंतवणुकीचा फायदा हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या दृष्टीनं झालेला निश्चितपणे दिसेल. वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर वाढण्याच्या दृष्टीने विचार केला तर ती किती वाढू शकेल, तर जेवढं गुंतवणूक असेल, जेवढं भांडवल असेल आणि त्या भांडवलाच्या दृष्टीनं त्या उपभोगात वाढ झालेली दिसेल. परंतु त्या ठिकाणी भांडवल जर अपुरं असेल, कमी असेल म्हणजे त्या ठिकाणी व्याजदर त्यांना फायदेशीर नसतील तरच अशी वस्तूतली गुंतवणूक वाढेल, मालाचा बाजारपेठ किंवा वस्तू बाजार त्या ठिकाणी वाढू शकतो, अन्यथा वस्तू बाजारामध्ये वाढणार नाही. केन्सेन मॉडेलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा बचत करताना समतोल आउटपुट हा विचारात घ्यावा लागतो. त्याच अनुषंगाने गुंतवणूक ही समान आहे का किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात किती बदल झालेला आहे, कशा पद्धतीने बदल झालेला आहे, बदललेली मॉडेल्स त्या
त्यातल्या असणारी स्थिती किंवा त्याच्या असणाऱ्या मर्यादा, लिमिटेशन्स आपण म्हणूया, त्या लिमिटेशन्स किती आहेत, त्या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने समान आहेत का, समान उपभोग पातळी असू शकते का, ती कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात वाढू शकेल या दृष्टीने देखील आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा परस्पर समतोल त्या ठिकाणी कशा पद्धतीने साधता येऊ शकतो, गाठता येऊ शकतो आणि याच समतोल पातळीमध्ये असणारी वस्तूची बाजारपेठ ही कशी असेल, त्यांनी केन्सियन मॉडेल जे आहे त्यात कशा पद्धतीने बदल होतोय किंवा समतोल आउटपुट लक्षात घेऊन त्या गुंतवणुकीत समानता येऊ शकते का, त्या मॉडेलची मर्यादा, तथापि याचा परिणाम हा बचत आणि गुंतवणुकीवरील व्याजदराकडे दुर्लक्ष करण्याच्या अनुषंगाने जसा होऊ शकतो का, त्याच पद्धतीनं मालाची बाजारपेठ, वस्तूची बाजारपेठ ही कशी आहे किंवा किती आहे, त्याला एकूण मागणी पुरवठा त्या पद्धतीत बदल होतो का ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे एकूण पुरवठा यांचा असणारा परस्पर संवाद हा किती प्रमाणात होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो, एकमेकांसह आणि उत्पादनाची समतोल पातळी ही निर्धारित होते का, ती झालेली असेल तर कशा पद्धतीनं होते, आपल्याला त्या अनुषंगाने सुद्धा काही भाग विचारात घेता येऊ शकतो. त्यामुळे केन्सियन मॉडेल हे जे आहे ते आता आपण नव्याने पण पाहतोय किंवा केन्सनं हे जर विचार आपण पाहिले तर 1936च्या नंतर किंवा 1935च्या नंतर मांडलेले विचार आहेत आणि त्यामुळे आधुनिक कालखंडामध्ये आधुनिक विचार, सनातनी विचारवंतांच्या अनुषंगाने किंवा त्या वेळेला मांडलेले विचार हे परंपरागत होते किंवा त्या अनुषंगाने बचतीला महत्त्व दिलं जायचं, परंतु बचतीतून गुंतवणूक करावी या संदर्भातले प्रेरणा, प्रोत्साहन दिलं जात नव्हतं. त्यामुळं वस्तू बाजार ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने पैशाचा बाजार देखील असू शकतो आणि पैशाच्या सहाय्याने उत्पन्न उभारणी करता येऊ शकते. या वस्तू बाजारातून किंवा पैशाच्या बाजारातून कशा पद्धतीने उत्पन्न मिळवता येईल, किती प्रमाणात उत्पन्न मिळवता येईल, ते बचत आणि गुंतवणूक या दोन्हीच्या घटकांनी जसं महत्त्वाचं आहे तशाच पद्धतीनं व्याजदर हा घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. त्या व्याजदराकडं वस्तू बाजारामध्ये आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं, परंतु चलनी बाजारपेठाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो, वित्तीय बाजाराच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला वित्तीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला व्याजदराचा विचार करावा लागतो. जशा पद्धतीने वस्तू बाजारामध्ये किमतीचा विचार केला जातो तशा पद्धतीनं वित्तीय बाजारामध्ये व्याजदराचा विचार करणं अपेक्षित असतं. वित्तीय बाजार त्याच्याशिवाय फायद्याचा आहे का, तोट्याचा आहे का ते आपल्याला पाहणं हे शक्य होत नाही किंवा त्या अनुषंगाने तसे पाहिलेही जात नाही. परंतु जसे व्याजाचे दर बदलतील, फायदा मिळवून देणारे किंवा उत्पन्न मिळवून देणारे घटक ज्या पद्धतीने आपण शेअर मार्केट सध्या पाहतो, शेअर मार्केटमधली गुंतवणूक का वाढते, कारण त्याच्यात जास्ती पटीने फायदा मिळेल ही अपेक्षा त्या ठिकाणची इच्छाशक्ती असते. पण त्या अनुषंगाने म्युच्युअल फंड वेगळे असतील, इतर डेलीचे असणारे काही शेअर मार्केटच्या अनुषंगाचे उत्पन्नाचे रेशो जे असतील ते वेगवेगळे असतील. परंतु याच्यातले फिक्स इन्कमच्या अनुषंगाने सुद्धा ॲव्हरेज सम इयर्स ज्यावेळेला आपली गुंतवणूक होत असते, काही कालावधीसाठी गुंतवणूक, त्यावेळेला त्याच्यातून मिळणारा फायदा हा जास्त पटीने असतो. केन्सियन मॉडेलच्याच अनुषंगाने जी मांडणी केलेली आहे, बचत करताना समतोल आउटपुट हा लक्षात येतो, त्याच अनुषंगाने गुंतवणूक समान आहे किंवा त्या अनुषंगाने त्याची मॉडेलची थेरी आपण म्हणूया, मर्यादा जी आहे ती कशा पद्धतीने आहे याचा परिणाम होतो. बचत आणि गुंतवणूक किंवा गुंतवणुकीच्या व्याजदराकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं जातं व त्या अनुषंगाने ती स्थिती जी आहे ती बदललेली असते. मालाची बाजारपेठ, वस्तूची बाजारपेठ कशा पद्धतीने आहे, जिथे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा परस्पर संवाद होतो किंवा एकमेकांसह आणि उत्पन्न आणि उत्पादनाची समतोल पातळी ही निर्धारित होते, त्या अनुषंगाने बाजारपेठ हे महत्त्वाचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वस्तू बाजारात कशा पद्धतीने जातो, त्याचबरोबर त्याचा ISMचा जसा संबंध आहे इंटरेस्टच्या अनुषंगाने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने, तो इन्व्हेस्टमेंट व्याजदराच्या ठिकाणचे असणारे बदल हे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे व्याजदराचा निर्धारक म्हणून त्या ठिकाणी विचार करावा लागतो. गुंतवणुकीला जर गुंतवणूक करायची असेल तर व्याजदर हा महत्त्वाचा घटक आहे. इंटरेस्ट रेट ज्या पद्धतीने बदललेला असेल, म्हणजे कमी व्याजदर असेल तर त्या ठिकाणची गुंतवणूक ही पैशाच्या स्वरूपात किंवा चलनी स्वरूपात कमी होऊन ती वस्तू बाजाराकडे गुंतवणूक वळेल आणि जर समजा चलनाच्या स्वरूपात गुंतवणूक केल्यानंतर, वित्तीय बाजारपेठेत गुंतवणूक केल्यानंतर इंटरेस्ट रेट जास्त असेल आणि त्यातून मिळणारा बेनिफिट्स जर जास्त असेल
तर त्या ठिकाणी वस्तू बाजाराकडे रिस्क घेतली जात नाही. त्यामुळे वस्तू बाजाराची रिस्क घेण्याऐवजी चलनी बाजारातला इंटरेस्ट रेट हा कसा ठेवता येईल किंवा कसा राहील या दृष्टीने सरकार किंवा RBIच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. कंपन्या आपल्या आपल्या परीनं किंवा आपले आपले उद्योगधंदे हे त्या आपल्या आपल्या लेवलवरती किंवा बेटर ऑप्शन आपण म्हणूया त्या ठिकाणी कसं ठेवता येईल, बेटर ऑप्शनला कशा राहतील त्याच्यावर विशेष भर दिलेला असतो. व्याजदराचा निर्धारक म्हणून त्या ठिकाणी विचार केलेला आहे. गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतो. बाहेररित्या दिली जात नाही, ते अंतर्जात आहे, निर्धारित आहे किंवा त्या अनुषंगाने लक्षात घेतं की जेव्हा व्याजदर हा जास्त असतो तेव्हा गुंतवणूक कमी असते आणि उलट साधारणपणे कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतात. जेव्हा व्याजदर हा जास्त असतो त्याच अनुषंगाने कर्ज घेण्याची किंमत वाढेल आणि त्या अनुषंगाने त्याच्यातली एकूण स्थिती जी आहे ती बदललेली आपल्याला पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण म्हणूया की पैशाचं उत्पन्न मिळवून देत असेल तर त्या ठिकाणची गुंतवणूक करण्याला प्राधान्य असेल. शेवटी पैसा हा जास्तीचा आहे किंवा जो काही उत्पन्न आपल्याला उपभोग घेऊन जो शिल्लक राहतो तो बचत केलेला पैसा हा योग्य ठिकाणी जर इन्व्हेस्ट झाला तर त्याच्यातून मिळणारं उत्पन्न हे देखील प्रत्येकाला हवं असतं, उद्योगधंद्यांना हवं असतं. त्याच्यामुळं वित्तीय बाजारात पैसा हा जो भविष्यात येणारा असतो इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात असेल तो गुंतवणुकीच्या अनुषंगाने जर येणार असेल तर त्याला उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह जशा पद्धतीने घेतला जातो तशाच पद्धतीनं वित्तीय संस्थाकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल म्हणून त्या ठिकाणी लोन आपण म्हणूया, कर्ज म्हणूया, वित्तीय अर्थसहाय्य एक प्रकारचं म्हणूया त्या उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असतं. त्यामुळे पैसा हा वस्तूप्रमाणेच किंवा वस्तू बाजाराप्रमाणेच पैशांचा देखील बाजार किंवा मनी मार्केट आपण ज्यावेळेला म्हणूया चलनी बाजार त्या ठिकाणचं समजून घेणं हा फार महत्त्वाचा असतं. व्याजदराचा निर्धारक म्हणून परिचय त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. गुंतवणूक अशा प्रकारे किंवा गुंतवणूक बाह्यरित्या दिली जात नाही आणि ते अंतर्जात आहे किंवा निर्धारित आहे. त्यामुळं त्याचा विचार हा करावा लागतो. व्याजदर जास्त असतो किंवा तेव्हा गुंतवणूक कमी असते आणि उलट साधारणपणे कंपन्या किंवा गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतात. जेव्हा व्याजदर हा जास्त असतो त्याच अनुषंगाने कर्ज घेण्याची किंमत ही वाढेल, ज्यामुळे कंपन्यांचा नफा हा कमी होईल. दुसरीकडे त्याच अनुषंगाने व्याजदर कमी असल्यास किंवा कर्ज घेण्याची जी किंमत तुलनेने कमी असेल आणि त्याच अनुषंगाने असणारी स्थिती फर्मची किंवा उद्योगधंद्यांची ते अधिक कर्ज घेईल किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होईल. व्याजाचा दर हा जास्त असेल तर कंपन्याही कर्जाच्या स्थितीत त्या ठिकाणी बदल करतील. कर्जावर रकमेच्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही वेळेला फायद्याचे असतात, काही वेळेला ते तोट्याचे असण्याची शक्यता असते आणि मग अर्थव्यवस्थेत आपण पाहतो की एखादा उद्योगधंदा व्यवसाय हा डबघाईला गेलेला दिसतो, बंद पडण्याची स्थिती राहिलेली दिसते. एक मिनिट. एकूण मागणी आणि एकूण व्याजदर किंवा त्याच्या असणारी स्थिती जशा पद्धतीने आपण पाहतो त्याच अनुषंगाने गुंतवणुकीवर व्याजदराचा प्रभाव पडतो. गुंतवणुकीवर व्याजदर जसे वाढतील तसंच त्याच्यात बदल होणं अपेक्षितच आहे. गुंतवणुकीने त्यांचे स्वरूप हे देखील बदललेलं असतं. निश्चित आहे की त्या ठिकाणी एकूण मागणी एडीचा जो आहे ॲव्हरेज डिमांड आपण जे म्हणूया तो वक्र हा परिणाम करत असतो किंवा त्या बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने त्याच्यात प्रामुख्याने काही बदल हे निश्चितपणे झालेले असतात. त्या अनुषंगाने वक्र हा डावीकडून उजवीकडं खाली आलेले आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी वक्राची जी उत्पत्ती होते IS वक्र जो आहे तो उत्पन्न करण्यासाठी त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. ग्राफच्या अनुषंगाने किंवा आलेखाच्या सहाय्याने तो 1.5 मध्ये दाखवलेला आहे. त्याच अनुषंगाने विभागात आधीच माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने एडी वक्र हा त्या एडीच्या स्थितीत कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर त्याचा असणारा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय त्या आकृतीच्या अनुषंगाने विविध व्याजदराची स्थिती ही समतोल पातळीला जाऊ शकते का, ती किती प्रमाणात जाऊ शकेल, कशा पद्धतीने जाऊ शकेल या अनुषंगाने सुद्धा हा भाग महत्त्वाचा ठरू शकेल. याच अनुषंगाने जर त्या ठिकाणची केलेली माहिती किंवा संयोजकाची स्थिती ही कशा पद्धतीची असेल संयोजन करताना त्याचे इंटरेस्ट रेट I1 वरून I2 एवढे कमी जर झालेले असतील त्या घटलेल्या इंटरेस्ट दरामुळं वस्तूचा होणारा त्या ठिकाणची डिमांड ही वाढलेली असेल किंवा त्या ठिकाणची मागणी ही वाढलेली असेल, परंतु व्याजदर त्या ठिकाणी कमी झालेला असेल कारण वस्तूकडे उत्पादनाच्या स्वरूपात असणारी गुंतवणूक
ही वाढण्यासाठी किंवा वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर व्याजदर आणि समतोल उत्पादन वाढते किंवा नकारात्मकतेची स्थिती जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आयएस वक्र किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही आयएस वक्राच्या प्रत्येक बिंदूमध्ये अर्थव्यवस्थेचे वास्तविक क्षेत्र हे कशा पद्धतीचं आहे, किती प्रमाणात आहे ते जर पाहिलं तर त्या अनुषंगाने तसे बदल हे प्रामुख्याने झालेले अनुभवायला मिळतील. आयएस वक्र हा उत्पन्न करण्यासाठी विचारात घेतलेला वक्र आहे. त्याच अनुषंगाने ऑल द पॉइंट्स ऑफ द आयएस कर्व रिप्रेझेंट द गुड्स मार्केट, त्या ठिकाणचे इक्विलिब्रियम, बिकॉज द कर्व इज मेड ऑफ द combination of rate of interest and output where saving is equal to investment or its equivalent aggregate demand is equal to aggregate supply. या ठिकाणी एकूण मागणी एकूण पुरवठा या अनुषंगाने इट्स इक्विलंट किंवा हा समतोल जो आहे तो कसा आहे, ॲग्रिगेट डिमांड आहे, एकूण मागणीच्या स्वरूपात आहे, इक्वल टू ॲग्रिगेट सप्लाय एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. त्यामुळे E1 E2 हा आयएस वक्र रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदराच्या अनुषंगाने तो I1 वरून किंवा गुंतवणूक 1 वरून तो खाली 2 पर्यंत आलेला आहे. म्हणजेच Y1 Y2 एवढा जो इन्कम आहे किंवा त्यातून मिळणारा आउटपुट जो आहे तो आपल्याला मिळायला दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने तसा बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे हा रिपीट जो सेशन आपण किंवा याच्यातला काही भाग आपण पाहतो त्यामुळे ऑल पॉईंट्स किंवा ह्या ठिकाणचा बेसिक भाग आपल्याला लक्षात आल्याशिवाय पुढचा जो ISL वक्र जो आहे पूर्णत्वाचा तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या युनिटच्या अनुषंगाने 2-3 युनिटमध्ये आपल्याला समजून घ्यावायचं आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्यातले असणारे ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय त्या बाजूने समतोल कसा होऊ शकतो, इक्विलिब्रियम कसं होऊ शकतं ते आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे या वक्राचा उतार वस्तू बाजार समतोलवरून आयएस वक्रासाठी समीकरण विचारात घ्यावं लागतं. ते समीकरण वाय म्हणजे उत्पन्न बरोबर एडी त्या अनुषंगाने मागणीच्या किंवा डिमांडच्या अनुषंगाने वक्र हा काढलेला दिसून येतो. त्या ठिकाणची मागणी ही कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात बदललेली आहे ते आपल्याला माहिती होणं अपेक्षितचं आहे किंवा त्या अनुषंगाने कसे बदल हे झालेले दिसतील. त्याच पद्धतीमध्ये आयएस वक्राची स्थिती जी आहे मागील उपविभागात आपण आयएस वक्राच्या उताराबद्दल विचार केलेला आहे. त्याच अनुषंगाने आयएस वक्राची स्थिती पाहता त्यात कशा पद्धतीने बदल आहे किंवा किती प्रमाणात बदल झाले ते दिसून येईल. दुसऱ्या शब्दात किंवा त्याच्या अनुषंगाने आयएस वक्र स्थिती हे निर्धारित करणारे घटक ओळखण्यासाठी त्यात काही बदल किंवा त्यातली असणारी स्थिती हे देखील आपल्याला माहिती अपेक्षित आहे. यात जो वक्र आहे ॲग्रिगेट डिमांडच्या अनुषंगाने तो एडी हा डावीकडून उजवीकडे वाय वक्र जो आहे तो पुरवठ्याचा वक्र आहे किंवा त्या ठिकाणचा पुरवठादार असणारा वक्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि आयएस हा डिमांडच्या अनुषंगाने सप्लाय साईडचा असणारा वक्र त्या ठिकाणी गुंतवणुकीचे पुरवठा करताना किंवा सप्लाय किती झालेला आहे कशा पद्धतीने ते दर्शविणारा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे AD1 AD2 या वक्राच्या अनुषंगाने Y1 Y2 हे दर्शविलेले आहे. OX किंवा OY अक्षावरती त्यात कशा पद्धतीने समतोल पातळी बदलते, किती प्रमाणात बदल त्या घटकाशी बदल होतात या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही भाग हा पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. OI1 ही जी इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट ज्यावेळेला वाढतोय त्यावेळेला खाली झालेली स्थिती आणि O किंवा A1 A2 असणारी जी किंमत डिमांड आहे ॲग्रिगेट डिमांड आहे ती डिमांड कशा पद्धतीने त्या ठिकाणी आउटपुट होऊ शकते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होईल ते आपल्याला या अनुषंगाने सुद्धा सुस्पष्ट होऊ शकतं. याच्यातला कन्क्लुजन पार्टकडे आपण घेतो त्यावेळेला असं लक्षात येतं की गुंतवणूक ही निश्चित करण्यासाठी व्याजदराची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच अनुषंगाने गुंतवणूक निश्चित स्वायत्त किंवा कशा पद्धतीने आहे त्याचं गृहीतक आहे का त्या अनुषंगाने बाहेरील व्याजदरामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत असल्याने एकूण मागणी आणि समतोल उत्पादनामध्ये बदलाचा अनुभव येतो. बदलाची किंवा त्या बदलत्या स्थितीची प्रक्रिया व्याजदर आणि त्याचा उत्पन्न मदत करतो किंवा त्या अनुषंगाने प्राप्त करण्यासाठी आयएस वक्रावरील सर्व बिंदू हे कशा पद्धतीने दर्शवतात. आयएस वक्र बंद असलेले सर्व बिंदू हे असंतुलन दर्शवतात किंवा त्या अनुषंगाने
गुंतवणुकीच्या व्याजाच्या संवेदनशीलतेवर त्याचा परिणाम होतो का, ते अवलंबून असतात का, ते आपल्याला पाहावं लागेल. गुणक किंवा आयएस वक्राची स्थिती त्याद्वारे निर्धारित केली जाते. ही कशा पद्धतीने असेल, स्वायत्तता किंवा त्याची असणारी ऑटोनॉमी ही निश्चितपणे आयएसच्या स्वरूपात आहे. त्या कन्क्लुजनच्या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल की त्याची उत्पन्न पातळीत जशा पद्धतीने बदल होईल, त्याच्या एकूण स्थितीत जशा पद्धतीने बदल होईल, त्यात साधारणपणे होणारे बदल, त्याच्या बदलती भूमिका गुंतवणुकीच्या अनुषंगाने हे व्याजदराशी संबंधित आहे. व्याजदर जशा जशा पद्धतीने बदलतील, ज्या पद्धतीने आपण म्हणतो की बाजारातल्या किमती बदलतात, त्या किमतीतल्या झालेल्या बदलामुळं मागणीदार हे कमी किमती असतील तर जास्त मागणी करतील, त्या ठिकाणचे पुरवठादार हे तर किमती जास्त असतील तर जास्त पुरवठा करतील, किंमत कमी झाली तर पुरवठा कमी करण्याचा प्रयत्न करतील. परंतु नाशवंत वस्तूच्या बाबतीत मात्र वेगळी स्थिती आहे. कोणतीही स्थिती असो, किंमत वाढलेली असो किंवा घटलेली असो, काही काळापर्यंत आपल्याला ते नियंत्रण करणं शक्य असतं, परंतु दीर्घकाळात असं नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे त्याची पर्याय व्यवस्था आपल्याला बघावी लागेल किंवा त्या ठिकाणी पाहिली जाते. त्यामुळे त्याची पातळी ही गुंतवणूक निश्चित करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरते, अशी स्थिती आपल्याला अनुभवायला मिळत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी आपण आज थांबूया. थँक्यू सो मच.